चला आपण वाग्भट पारायण आपलं सुरू आहे आणि या वाग्भट पारायणाच्या निमित्ताने सहज सोपा आयुर्वेद कशा पद्धतीने आपल्या SIPच्या विद्यार्थ्यांसाठी आपण वेगळ्या पद्धतीने वाग्भट बघतोय. एक एक सूत्र घेणं, त्या सूत्राचा विस्तार करणं, त्या पद्धतीने त्या सूत्राकडे बघणं असं आपण केलं. ओके, काल तुम्हाला तो रोगस्तु दोष वैषम्यम हा घेतला, आवडला, पटला. ओके, आज मी दुसरा अध्याय घेतोय. चालेल? ओके, चालेल. आपण आता पुढे जाऊयात आणि द्वितीय अध्याय घेऊयात. द्वितीय अध्याय अथा तो दिनचर्या अध्यायम व्याख्यास्यामः. पहिला श्लोक आहे, ब्राह्मे मुहूर्ते उत्तिष्ठेत स्वस्थ रक्षार्थम आयुषः. बघा काय सुंदर श्लोक लिहिलेला आहे. प्रत्येक श्लोकाची वाग्भटांची ना एक खासियतच वेगळी आहे, लिहिण्याची पद्धत वेगळी आहे. हा पण अनुष्टुप छंदातला आहे. हा पूर्ण अध्याय अख्खा अनुष्टुप छंदात आहे. अनुष्टुप छंदाचं एक वैशिष्ट्य असतं की त्याच्यामध्ये साधारण 8 शब्द येतात, एकूण 4 चरण येतात आणि 2-2-2-2 अशा पद्धतीने त्यांची विभागणी असते. ओके, तर अप डाऊन केलं तर साधारण तुम्हाला त्याच पद्धतीचे सगळे श्लोक बघायला मिळतील. एनिवे, ते लक्षात ठेवायला सोपे असतात. त्यांच्यामध्ये एक मात्रा वाचवणं सुद्धा एक पुत्रप्राप्तीचा आनंद मिळणं अशा पद्धतीचं वर्णन त्याच्यामध्ये केलेलं आहे. तर ती एक एक मात्रा वाचवण्याचं जे आहे सुख आहे, ते एक मात्रा वाचवायला आम्हाला मिळाली तर आम्हाला एक पुत्रप्राप्तीचा आनंद, बस वरती बस, तर आम्हाला पुत्रप्राप्तीचा आनंद होतो असं काय म्हणतायत वाग्भट म्हणतायत तिथे. मग किती बारकाईने छोटी छोटी गोष्ट लिहिली जात असेल, हो की नाही. 1 नंबरचं बटन बंद कर बा. तिथून हात तो टाकला असता, बंद करता येईल. तर एक एक शब्द किती बारकाईने लिहिला जात असेल ना. तर इथे लिहिता येते, ब्राह्मे मुहूर्ते उत्तिष्ठेत स्वस्थ रक्षार्थम आयुषा. ज्याला स्वस्थ सुंदर निरोगी आयुष्य घालवायचं त्याने काय केलं पाहिजे, ब्राह्म मुहूर्तावर उठलं पाहिजे. आता ब्राह्म मुहूर्त म्हणजे काय, टीकाकार खाली लिहितात, रात्रीश्च पश्चिमो यामः ब्राह्म मुहूर्त इति उच्यते. ओके, म्हणजे तुम्हाला कोणीतरी प्रश्न विचारू शकतो किंवा तुम्हाला MD ला MCQ ला येऊ शकतो की नक्की ब्राह्म मुहूर्त कोणता. त्याचं उत्तर काय, रात्रीश्च पश्चिमो यामः ब्राह्म मुहूर्त इति उच्यते. म्हणजे कुठल्याही रात्रीचा जो शेवटचा भाग असतो, पश्चिम याम असतो, ओके, त्याला काय म्हटलेलं आहे, ब्राह्म मुहूर्त म्हटलेलं आहे. आता उठल्यावर काय करायचं, प्रत्येकालाच प्रश्न पडतो ना. तुम्ही काय करता रे सकाळी उठल्या उठल्या? कराग्रे वसते वाग्भट, कर मध्ये येतो इंस्टाग्राम वगैरे. नाही, पूर्वी काय, कराग्रे वसते लक्ष्मी, कर मध्ये सरस्वती, कर मूले तू गोविंदा, प्रभाते कर दर्शनम. आम्ही आता काय करतोय, प्रभाते मोबाईल दर्शनम. त्या मोबाईल दर्शनम मध्ये काय काय, कराग्रे वसते इंस्टा, कराग्रे मध्ये व्हॉट्सअप, हे की नाही, मध्येच फेसबुक येतो आणि कराग्रे प्रभाते मोबाईल दर्शनम असं सध्या सुरू झालेलं आहे. वाग्भट काय म्हणतात बघ, शरीर चिंत्याम निर्वर्त्य कृत शौच विधिस्तता. शरीराच्या चिंता सोडून द्यायच्यात, कृत शौच विधिस्तता. मलावष्टंभ नंतर, मनावष्टंभ आधी. बघा, डिफरन्शिएट करा. एक मनाचं आणि दुसरं मलाचं. 2 शोधन आले एकाच ओळीमध्ये, एकाच वेळी 2 शोधन आली. पहिल्या अर्ध्या भागात कशाचं शोधन आधी सांगितलंय, मनाचं. शरीर चिंत्याम निर्वर्त्य, अजून शरीराचे मळ नंतर काढू, आधी मनाचे काढून टाक. पहिला मनावष्टंभ काढून टाका, मग मलावष्टंभ काढूयात आपण. एवढं सुंदर वर्णन एका ओळीत. ही वाग्भटांची स्पेशालिटी होती, कमीत कमी शब्दात अत्यंत अचूक आणि सुंदर वर्णन करायचं. अर्क निग्रोध खदिर करंज कुकुबारिकम प्रात भुक्त्वाच मुद्वग्रम कषाय कटुतिक्तकम. बघा, अर्क निग्रोध खदीर करंज, बबूल बबूल पैसे वसूल. बघायचं तुम्ही जाहिराती अगोदर, हो की नाही. जाहिरातीमध्ये सुद्धा कडुलिंब असायचा, बबूल असायचा, बाबळीचं झाड असायचं, कुठेतरी अर्क असायचा, करंज असायचा.
आता जाहिराती काय, क्या आपके टूथपेस्ट में नमक है, हाँ क्या नींबू है, हाँ क्या आपके टूथपेस्ट में मसाले भात है. काही सोडलंच नाही, दालचिनी लवंग पासून आहे ना, सगळं काही टाकलेलं आहे आता. तर काय कंटेंट असावा. अर्क नेग्रोथ खदीर करंज, खालची लाईन विशेषत्वाने लक्षात ठेवण्याजोगी. प्रातभुक्तवाचम उद्वग्रम, कषाय कटु तिक्तकम, 3 रस अंडरलाईन करून ठेवायचे. कषाय, कटु आणि तिक्त सांगून टाकले. त्यामुळे नमक चलेगा नाही, लवण सांगितलं नाहीये ना. निंबू चलेगा नाही का, नाही सांगितलं ना. आम्ल रस पण. आणि जाहिरात काय, क्या आपके टूथपेस्ट में नमक है, क्या आपके टूथपेस्ट में नींबू है, दोनों नहीं चलेगा. मिसवाक चलेगा, मधुर है ना, नहीं चलेगा, वो भी नहीं बताया ना. म्हणजे मिसवाक सहित सगळे बॅन केले आचार्यांनी. बघितलं का तुम्ही. एवढं तुम्ही सजग असलं पाहिजे वाचताना आणि जाहिराती बघताना. खालची लाईन बघा, खूप भारी इंटरेस्टिंग आहे. भक्षे दंतपवनम दंत मांसान्य बाधयम. दात घासायला सांगितलेत का, नाही सांगितले. दंत धावण विधीत दात घासायला कुठे सांगितले. तुम्ही म्हणाला अहो सर आता हे डायजेस्ट होत नाहीये है ना. एक वेळ लिंबू डायजेस्ट झालं, मीठ डायजेस्ट झालं, मिसवाकचा मधुर रस पण डायजेस्ट झाला. का घेऊ नये, कारण कषाय कटु तिक्त लिहिलंय स्पष्ट. दात घासायचे नाहीत, हे काय डायजेस्ट होत नाहीये. शब्दाचा अर्थ घ्या असं म्हणत नाहीये मी. भक्षेत दंतपवनम म्हटलेलं आहे. दाताच्या आतमध्ये असलेल्या वायूचं भक्षण करायचं. ल्या एक इक्वेशन सांगतो ते. वात इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू अस्थि. वाताचा आणि अस्थिचा आश्रयाश्री संबंध आहे ना. म्हणल्या वात वाढला की अस्थि कमी होणार आहे, हे तर बरोबर आहे. अस्थि इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दंत. खाली दुसरं चिन्ह टाकून लिहा. अस्थि इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दंत. म्हणजे काय होणार इथे, अस्थि दृढ तर दंत दृढ, बरोबर. ए इज इक्वल टू बी, बी इज इक्वल टू सी ने आणि काय झालं, वात इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू दंत. लिहा, वात इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू दंत, बरोबर आहे ना. म्हणजे वात वाढला की दंतक्षय होणार. सिंपल, आलं लक्षात. म्हणजे यांनी काय करायला सांगितलंय, भक्षे दंतपवनम, दाताच्या आतला वात कमी करा, काढून टाका, खाऊन टाका, म्हणजे दात दारडे होतील. कळालं का तुम्हाला. आणि म्हणून वातावरती जाणारे 3 रस घेतले, कषाय, कटु आणि तिक्त. ओके. ते पण कसे घेतलेले आहेत, जे अस्थिवर्धक आहेत. तिक्त क्षीर बस्ती कशासाठी वापरतो आपण, अस्थिवृद्धीसाठी. ओके. म्हणजे हे 3 तत्राद्या मारुतम ग्रंथीमध्ये आपण काय बघतो, मधुर आम्ल लवण हे वापरले पाहिजेत ना खरं तर, की जे मारुताचं काय करतील, शमन करतील. पण इथे आपल्याला असे रस पाहिजे की वात पण कमी होईल आणि अस्थि पण वाढेल. ओके. म्हणून कुठले वापरलेत विशेषत्वाने, कषाय, कटु आणि तिक्त. ओके. भक्षे दंतपवनम म्हटलंय, दंतपवनाचं भक्षण करायचं इथे. हाच नियम केसांच्या बाबतीत लावा. वात इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू अस्थि, अस्थि इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू केश. म्हणजे काय झालं, वात इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू केश, वात इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फेस, फोम. लिहा मग खाली, वात इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फोम, बरोबर. मग आता मला सांगा, फोम इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू केश, कारण वात इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू केश. म्हणजे जेवढा जास्त फेस तेवढे कमी केस. कळालं. मग आता शॅम्पूची जाहिरात कशी असते, असा फेस केला जातो डोक्यावरती, क्राऊन ठेवला जातो. जेवढा जास्त डोक्यावरती फेस येणार तेवढे डोक्यावरती केस कमी होणार. सेम प्रिन्सिपल लावायचे भक्षे दंतपवनमला. जेवढा जास्त फेस येणार टूथपेस्टला तेवढा अस्थिक्षय जास्त, तेवढा दंतक्षय जास्त. आणि मग तो फेस येऊन येऊन एकदा का तोंडाला फेस आला की लगेच पुढची जाहिरात त्यांची, हमारी सेन्सोडाइन टूथपेस्ट यूज करो. कारण आता तुमचे दात आमचा फेस लावून लावून काय झाले, सेन्सिटिव्ह झाले. कळालं का तुम्हाला.
सो यांचे मार्केटिंग गिनिपिक लक्षात घ्या, मार्केटिंग गमक लक्षात घ्या आणि तुम्ही ज्ञानानेच याच्यातून वाचू शकता. तुम्ही ज्ञान व्यवस्थित घेतलं, तुम्ही शिक्षण व्यवस्थित घेतलं तर तुम्ही कमीत कमी तुमचे दात, तुमच्या मुलाबाळांचे दात वाचवले, बाय बाय, तरी सुद्धा काय झालं, खूप झालं. आलं लक्षामध्ये? म्हणजे टूथपेस्ट सोडियम लॉरेल सल्फेट जास्त असलेली वापरायची का? नाही, त्याने फेस जास्त येणार आहे. शॅम्पू वापरायचा का त्याचा? नाही. जेवढा महागडा कपडा तेवढं त्याच्यावर काय लिहिलेलं असतं रे? यूज ड्राय क्लीन ओनली. बरोबर. मग जेवढे महागडे केस आहेत, महागडे दात आहेत, आपण फक्त काय केलं पाहिजे? ड्राय क्लीन केलं पाहिजे. त्याला तुम्ही जेवढा फेस आणून स्वच्छ करणार तेवढे ते लवकर खराब होणार आहेत. कारण फेस आला की वात वाढला आणि इथं वात वाढवायचा नाहीये, इथे वाताचं भक्षण करायचंय. भक्षयेत दंतपवनम असं म्हटलेलं आहे. आलं लक्षात तुम्हाला? आता दंतपवन शब्द पण किती याने वापरलाय बघा. ओके. असो. नाद्याद जीर्ण वमथु श्वास कास ज्वरार्दिते तृष्णास्य पाकरुण नेत्र करणामयी चतत. कोणी करावं कोणी करू नये याबद्दलचं वर्णन केलेलं आहे. सव्वीरम मंजनम नित्यम हितमोक्षणस्ततो भजेत. सव्वीरंजन तुम्हाला नित्य करायला सांगितलेलं आहे डोळ्यांचं रक्षण करण्यासाठी. चक्षुष तेजोमयम तस्य विशेषात श्लेष्मवयम. डोळ्यांचं विशेषत्वाने रक्षण करायला सांगितलं आहे. योजेत सप्तरात्रस्मा श्रावणार्थे रसांजनम. आणि दर 7 दिवसाने एक रसांजन वापरायला सांगितलंय की जेणेकरून डाळू हळदीचं जे रसांजन बनलेलं असतं नेत्राचं आरोग्य आपल्या काय चांगलं राहील याच्यासाठी. ओके. आणि म्हणून डोळ्यांना ज्यांना चिकटपणा येतो, घाण जास्त येते, कफ जास्त येतो, त्यांनी काय करायचंय? रसांजनाचा वापर करायचा. तो नावण गंडूष धूम तांबूल भागवत. नस्य गुळण्या धूम्रपान तांबूल सगळ्यांचं सेवन करायला सांगितलं बघा. तर जेवढे तुम्ही या दिनचर्येचं पालन करणार तेवढं तुमचं प्रत्येक अवयवाचं आरोग्य उत्तम राहणार आहे. आता सगळ्यात जास्त तर डोळ्यांचं आरोग्य खराब होत आहे. बरोबर. दर्शन, बिभत्स दर्शन किंवा जे गरजेचं नाहीये ते पाहणं, सगळंच ते हेतू आहेत त्याचे. आता आपण बघतो ते, किंवा कम्पॅरेटिव्हली आपण मोबाईलच्या स्क्रीनला जास्त आता एक्सपोजर होतोय. म्हणजे नेत्राचं आरोग्य आपण काय केलं पाहिजे? जास्त जपलं पाहिजे. आणि म्हणून तांबूल सेवन सुद्धा नेत्रे आहे, धूम्रपान पण नेत्र आहे, गुळण्या नस्य पण नेत्र आहे. कारण हे सगळे कृकाटिकाच्या मर्माच्या ठिकाणी हे सगळे काय होतात? एकत्र ओपन होत असतात. आणि म्हणून ही सगळी इंटरलिंक स्रोतस आहेत आणि ही सगळी छान पाहिजेत. असो. तर तो तांबूलम क्षतपित्तास्त्र वृक्षोत्कुपित चक्षुषाम विषमूर्छामदार्थानाम अपथ्यम शोषणामपि. कोणी कोणी घ्यावं कोणी घेऊ नये याच्याबद्दलचं वर्णन केलेलं आहे. उरक्षती, रक्तपीडित, विष, मूर्छामद यांनी पीडित, क्षयरोगी किंवा घशाला काही कोरड पडलेले असेल, वृक्ष झालेले, डोळे आलेले अशांनी तांबल सेवन करू नये. अभ्यंगम आचरित नित्यम सजराश्रम वातहा. कोणी कोणी अभ्यंग करायचं म्हणून सांगितलंय? सगळ्यांनीच. दिवाळीचर्येत आलं का दिनचर्येत आलं? दिनचर्येत आलं. आता आपण कशात टाकलंय ते? दिवाळीचर्येत टाकलंय, है ना? ते पण पहिल्या आंघोळीला. जणू काही वर्षात आपण कधी आंघोळ करतच नाही, तेवढीच एक जी काय आंघोळ असते ती. आणि तेव्हाच तेल थोडं आता लावलं जातं, तेही कमी होत चाललंय. रोज तेल लावा. आयुर्वेदाच्या वैद्यांनी तर आपल्या स्वतःच्या बाथरूममध्ये 2 बाटल्या ठेवा. एक तेलाची बुदली आणि दुसरी उठण्याची पावडरची डब्बा. पटकन आंघोळीला गेलं की तेल लावायचं पूर्ण अंगाला, पावडर घ्यायची, चोळायची, आंघोळ करायची, यायचं. साबण घ्यायचाच नाही, सवय लावायची. वात कमी होतोय, शरीर दार्ढ्यकृत बनतंय आणि वरून जरा श्रम वाहता. म्हातारपण तुम्ही पुढे ढकलताय. बुद्धी स्मृती एकाग्रता वाढते, अभ्यास वाढतो, चिडचिड कमी होते. आलं लक्षामध्ये? म्हणून ह्या गोष्टी करायच्यात. एक सदाशिव पेठीतले वैद्य होते जुने, ते त्यांचा क्रम कधी बदलायचे नाहीत. सर नेहमी सांगायचे त्यांच्याबद्दल. आणि रोज तेलाने लावणं अंग हे ते सगळं. तर ते जवळपास 50 मजले 80व्या वर्षी पडले, तरी काय नाही, खाली उतरले की परत उठले आणि चालत गेले. एवढं शरीर दार्ढ्यकृत होतं जर तुम्ही रोज अभ्यंग करत असाल तर. आणि नसेल करत तर
बघताय तुम्ही, यंग एज, मोरीत पाय घसरून पडली. ओके. पुढे दृष्टीप्रसाद पुष्टायू स्वप्न सुक्त दाडेकृत. ठीक आहे. शिरहा श्रवण पादेशु तम विशेषेण शिलयत. हे SIP स्टुडंटसाठी आलंय स्पेशल वाक्य. बिझी असतात ना म्हणून, सर एवढा वेळच नाही आम्हाला, कॉलेज पण असतं, हे पण असतं, ते पण असतं, सगळे आम्ही कसं करू. तर आचार्य काय म्हणतात, ठीक आहे बाबा, कमीत कमी डोक्याला, कानाला, पायाच्या तळव्याला तरी लावतील. शिरहा श्रवण पादेशु तम विशेषेण शिलेत. दिवसभर कुठंच लावायला वेळ नसेल, तेवढ्या 3 लोकेशनला तरी तू काय करू शकतोस, तेल लावू शकतोस ना. हीट सेंटर्स आहेत बॉडीची, तेवढी शरीरातली उष्णता काय होईल, कमी होईल. आणि उष्णता कमी झाली तर, हीट कमी झाली तर पुन्हा हे सगळं पुढचे जे लिहिलेले आहेत, दृष्टी प्रसाद पुष्टी आयु स्वप्न सुप्त दाढेकृत, हे फायदे होणारच आहेत. कारण पायाच्या तळव्यांना सुद्धा तेल लावलं तरी डोळ्यांचा दाह काय होतो, कमी होतो. पुन्हा तो उठणारे म्हणणारे कसं लावू. वाघबट सांगतायत कलियुगात आहात तुम्ही, बायको येऊन लावणार नाहीये, किंवा वाईस वर्सा, नवरा पण येऊन लावणार नाहीये, म्हणून हात सांगितले नाहीयेत. कशाने लावायचंय, स्वतःच्याच हाताने लावायचंय. ओके. म्हणून काय काय सांगितलं फक्त, शिरहा श्रवण आणि पाद. कारण एखादा आमचा पुढे बसलेला एखादा विद्यार्थी विचारू शकतो ना की सर हात पण हीट सेंटर्स आहेत, मग त्यांचं वर्णन का नाहीये. ओके. नाही तर का नाहीये, स्वतःच्याच हाताने लावायचं. कन्सेप्ट काय क्लिअर आहे, आलं लक्षामध्ये. वर्जोभ्यंग कफग्रस्त कृत संशुद्ध जीर्णी बी. मग कोणी कोणी करू नये त्याच्याबद्दलचं वर्णन सांगितलेलं आहे. कफविकार असलेले, वमन विरचन घेतलेले, किंवा ज्यांना अजीर्ण झालंय त्यांनी अभ्यंग करू नये. लाघवम कर्म सामर्थ्यम दीप्तोग्निर्मेध सक्षय विभक्त गणगात्रत्वम व्यायामाद उपजायते. तर रोज थोडाफार तरी व्यायाम आपण प्रत्येकाने केला पाहिजे. अर्धशक्ती व्यायाम तरी नक्कीच केला पाहिजे. व्यायामाने अंग हलकं होतं, काम करण्याचं सामर्थ्य येतं, भूक वाढते, वात झडतो, शरीर रेखीव पेटदार आणि घट्ट कणखर होतं. तर आता इथे एक छोटीशी गंमत आहे बघा. निगेटिव्हिटी घालवायची असेल ना तुम्हाला तर व्यायाम करत जा. आयुष्यामध्ये नैराश्य आलं तर व्यायाम करा, निगेटिव्हिटी आलं व्यायाम करा. काय करू हा प्रश्न पडला तर पहिला काय करा, व्यायाम करा. बघा, स्टार करून लिहून ठेवा कुठेतरी. आयुष्यात काय करू हा प्रश्न पडला तर पहिलं काय करा, व्यायाम करा. व्यायाम खूप तुम्हाला निगेटिव्हिटीतून बाहेर काढतो, नेहमी लक्षात ठेवा. त्यामुळे कधीही इथून पुढे आयुष्यामध्ये काय करू हा प्रश्न पडला तर पहिलं काय करायला घ्यायचं, व्यायाम करायचं. व्यायामामुळे वात संचारतो, उत्साह संचारतो, पुढचं काहीतरी काम करण्याची इच्छा मनामध्ये निर्माण होते. वात पित्तामयी बालो वृद्धो जीर्णोच तम त्यजेत. बाल, वृद्ध, वात पित्ताचे किंवा वृद्ध यांनी त्याज्य. अर्धशक्त्या आणि शे वस्तू बलिबी स्निग्ध भोजिबी शीतकाले वसंतेचे मंदमेव ततम नदा. कसं करायला सांगितलंय, अर्धशक्ती करायला सांगितलंय. बळकट पुरुषांनी शीतकाळी आणि वसंत ऋतूमध्ये आपल्या शक्तीचा निम्मा व्यायाम करावा. इतर ऋतूंमध्ये अगदी अल्प व्यायाम करावा. बघा, 2-2, 1.5 तास जिमला जातात. 1 जानेवारीला जिम सुरू करतात, है ना. 4 दिवस करतात, वर्षाचे पैसे वाया घालवतात, किंवा अजून वेगवेगळे प्रकार करतात, व्याधी वाढवून घेतात. जिम मध्येच हार्ट अटॅक येऊन पडला, जिम मध्येच काहीतरी अघटित घडलं, तुम्ही बघत असता भरपूर. अर्धशक्ती, किती स्पष्ट सूचना आहेत वाग्भटांच्या, क्रिस्टल क्लिअर सूचना आहेत वाग्भटांच्या, आणि त्याही ठराविक ऋतूमध्ये. आणि इतर वेळी तर त्याच्यापेक्षाही कमी व्यायाम सांगितलेला आहे. ओके. तू कृत्वा अणुसुखम देहम मर्देच्छ समन्नता. व्यायामानंतर पुन्हा सुखकर अंग मस्त रगडून घ्यायला सांगितलेलं आहे. तृष्णाक्षया प्रथमको रक्तपित्तम श्रमक्लमा अति व्यायामता कासो ज्वरच्छर्दिश्च जायते. अति व्यायामापासून बघा, तृष्णा, क्षय, श्वास, रक्तपित्त, श्रम, ग्लानी, खोकला, ताप, वांती सगळेच विकार उत्पन्न होतात. व्यायामात जागरात ध्वस्त्री हास्य भाषा आदी साहसम गजम सिंहम इवाकर्षम भजन्नंते विनश्यते. व्यायाम, जागरण, मार्गक्रमण, स्त्री सेवन, हास्य, भाषण
इत्यादी साहसांचे अतिसेवन करणारा मनुष्य हत्तीवर हल्ला करणाऱ्या सिंहाप्रमाणे नाश होतो. जंगल का राजा कोण? त्याने हल्ला कोणावर केला? गजराजावर. तो पण राजाच आहे, तो मरतो सिंह. सिंहाला माहित आहे हत्ती सुद्धा कोण आहे? जंगलाचा राजाच आहे. फक्त हत्ती शाकाहारी असल्यामुळे बाकीचे प्राणी त्याला खूप काही घाबरत नाही. सिंहाला माहित आहे कोणाशी लढावा आणि कोणाशी लढू नये. तो हत्तीच्या नादी लागत नाही, कारण तिथं गेल्यानंतर त्याचा काय होणार आहे? नाशच होणार आहे. लक्षामध्ये आपण त्याला राजा केलाय ना सिंहाला, जंगलाचा. कोणी केलाय? माणसाने केलेला. जंगलाच्या रूल मध्ये तो राजा आहेच आहे असं काही नाही. ज्याला त्याला आपापलं सामर्थ्य माहित आहे, कोणाशी लढायचं आणि कोणापासून पळायचं हे माहित आहे. त्यामुळे जर असं चुकीचं केलं तर सिंह जो हत्तीवरती हल्ला करतोय त्याची जी अवस्था होईल ना, ती अवस्था होईल असं सांगितलेलं आहे. गजम सिंहम इवाकर्षम. काय सुंदर वर्णन आहेत, बघितलं का? म्हणजे कितीतरी आपले कन्सेप्ट क्लिअर होतात की नाही. तर आपण काय पकडून ठेवतो? सिंह हाच जंगलाचा राजा आहे असं काय नाहीये, ते इथं कळालं. उद्वर्तनम कफरम मेधस प्रविलापनम स्थिरीकरणम अंगाणाम तत्प्रसाद करमपरम. उठणं, ज्याबद्दल आपण बोललो, रोज वापरायला सांगितलेलं आहे. कफ मेध झडतोय, शरीर दृढ होत आहे, त्वचा सुंदर होत आहे. हे उद्वर्तन रोज वापरलं, लहान बाळापासून वापरलं तर अनवॉन्टेड हेअर पण ग्रो होत नाही. पण आता लहान बाळाची बेबी सोपची जाहिरात कशी असते? तो एखाद्या पक्षाचा पीस येतो, तो त्याच्या बटक वरती पडतो, 2 वेळा बाउन्स होतो आणि खाली पडतो. एवढा सॉफ्ट एवढं सॉफ्ट. आणि हे काय म्हणतात? उद्वर्तनम कफरम मेधस प्रविलापनम स्थिरीकरण. रगडायचंय, सॉफ्टनेस नाही. अपेक्षित काय? रगडणं. त्याच्याशिवाय ते स्वप्न सुख दार्ढ्यकृत होणारच नाहीये ना. आम्हाला कशी त्वचा पाहिजे, आम्हाला कसं शरीर पाहिजे हे महत्वाचं आहे ना. आम्ही जाहिरातीत बघून तसं शरीर घ्यायला प्रयत्न करतोय. मग तुम्ही ती लहान बाळं बघताय आत्ताची. साबण असा की बाल बी बाका नाही होत आहे, बरोबर? मग ते वाढणारच ना नंतर. अनवॉन्टेड हेअर ग्रोथ होणारच आहे. तुम्हाला कारण लक्षात आली का? कळत न कळत सांगतोय कारण. मग आता 80 ते 90% मुली अनवॉन्टेड हेअर ग्रोथच्या शिकार असतात. का? त्यांचं बालपणी घासून चोळून मोळून आंघोळ झालेली नाही. वरती जी अनावश्यक लव आलेली आहे ती गेलीच नाही. मग एकदा ती लव राहिली की नंतर राहूनच जाते. मग ते त्याची पाळंमुळं घट्ट होतात, ती नंतर निघत नाही लवकर. ओके, पुढे बघा काय सुंदर लिहिलंय. दीपणम वृक्षम आयुषम स्नानम ऊर्जा बलप्रदम कंडुमल श्रम स्वेद तंद्रा तृडदाह पापमजित. आंघोळ करावी रोज. BMSच्या फर्स्ट इयरच्या आधुनिक मुलांकडे बघून वाघबटांना लिहून ठेवावं लागलं. थोडस इकडे तिकडे जरा 2-3 कॉलेजेसला जाऊन फिरा तुम्ही, लक्षात येईल. नाहीत करत पोरं रोज आंघोळ. वाघबटांना ते काय करून ठेवावं लागलं? लिहून ठेवावं लागलं की बाबा रे रोज आंघोळ करायची असते. बरं, मला असं वाटलं की आपण इंडियात राहतो आणि आपण रोज आंघोळा करतो, त्यामुळे आपल्याला हे खूप कॉमन वर्ड वाटतं आणि आपल्याला असं वाटतं की काय कशाला सांगायचं. माझी पहिली दुसरी रशियाची व्हिजिट होते आणि त्यावेळी ते टाइम द्यायचे. समजा उद्या सकाळी आपल्याला 8 वाजता रेडी राहायचंय, कॅब येणार आहे न्यायला. तर ओके, मग मी 7लाच अलार्म लावलेला असायचा आपलं. माझ्या वेळेनुसार उठायचो, सगळं आवरून वगैरे रेडी व्हायचो. आणि जे अजून सोबतीचे मेंबर होते ते उठायचेच नाहीत रे 7:45 पर्यंत वगैरे. मी म्हणायचो कसं काय एवढं उशिरा उठून यांना म्हणजे आवरून होतं है ना. आणि 8ला माझ्या आधी ते रेडी असायचे, एकदम छान सुंदर व्यवस्थित नट्टापट्टा केलेले. आणि मग ते डिकोडिंग द कोड कोड तर डिकोड झाला पाहिजे ना आपल्याला, तो डोक्यात राहून जातो ना. कोड डिकोड केल्यानंतर लक्षात आलं की हे आंघोळा करत नाही. एवढे छान दिसतात, सुंदर दिसतात, पण ते सकाळी आंघोळ करतीलच असं नाही. ते त्यांच्याकडच्या पद्धतीने करतात. तिकडे
बऱ्याचदा सगळ्या तुम्ही फिरून आल्यानंतर काही कामं केल्यानंतर किंवा हे केल्यानंतर आंघोळीचा प्रघात आहे. रोज सकाळी आपल्यासारखं आंघोळ केलीच पाहिजे असं काही रशियन रूल्समध्ये नाही आहे. ओके, म्हणजे बघा, देश बदलल्यानंतर वाग्भटांच्या वाक्यांचे अर्थ जास्त चांगले कळतात की असं का रोज करा म्हणून सांगून ठेवलेलं आहे. स्नानामुळे मल, कंडू, श्रम, स्वेद, तंद्रा, तृष्णा, दाह आणि पाप यांचाही नाश होतो. बघा, म्हणजे आयुष्य, बल, तेज, पुरुषत्व यांची वृद्धी होते. उष्णांबोनाद कायस्य परिषेको बलावा तेणेव चोत्तमांगस्य बलहृत्केश चक्षुषाम. ऊन पाण्याने स्नान गळ्यापासून खाली केल्याने शक्ती वाढते. म्हणजे डोक्यावर घ्यायचंय का गरम पाणी? नाही घ्यायचंय. डोकं थंड ठेवायचं नेहमी. परंतु तेच डोक्यावर घेतले असता केसांना आणि दृष्टीला धक्का बसतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. आता अनेक केसेस समोर आल्या की ज्याच्यामध्ये शॉवरच्या खाली डायरेक्ट हॉट वॉटरने आंघोळ केल्यामुळे सफोकेट होऊन पडून मेले आतमध्येच बाथरूममध्ये. तर एखादं प्रोटोकॉल बुक कसं असावं, तर ते असं असावं की ज्याच्यात बारीक सारीक पण गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत. कदाचित तो इन्सिडन्स हजारातून एखादा घडत असेल, लाखातून एखादा घडत असेल, पण तो इन्सिडन्स घडू शकतो आणि ते लाखातला तूच नसावास. आणि म्हणून ते बारकाईने टिपून ठेवणं, लिहून ठेवणं, त्याला प्रोटोकॉल बुक म्हणतात, सेफ्टी बुक म्हणतात. तर हे आपल्या दृष्टीने काय आहे? एक सेफ्टी बुक आहे, प्रोटोकॉल बुक आहे की तो हजारात लाखात पण इन्सिडन्स आपल्या घरात घडू नये म्हणून त्यांनी लिहून ठेवलं की काय करावं आणि काय करू नये. स्नानादी नेत्राचे कर्ण रोगाती सारिषु आत्मान पिणसाजीर्ण भुक्त वत्सूच गर्हित. अर्धित वायू, नेत्ररोग, मुखरोग, कर्णरोग, अतिसार, आत्मान, पिण, अजीर्ण हे विकार असता भोजनानंतर स्नान करणे. ओके, किंवा ओव्हरऑलच. जीर्णे हितम मितम चाद्यात वेगान्न विरेत बलात न वेगोती अन्य कार्य स्यात जित्वा साध्य मामयम. पूर्वीचा आहार जिरला म्हणजे पथ्यकारक किंवा नियमित प्रमाणाने जेवण करावे. जेवण कधी करायचं आहे? आधीच जिरल्यानंतर. ओके, उगीच बलात्काराने किंवा अतिप्रवृत्ती करून वातमूत्रादिकांची प्रवृत्ती करू नये. मलमूत्रादिकांचा वेग आला असता अन्य कार्यात गुंतू नये. तसाच एखादा रोग उत्पन्न झाला असता तो साध्य असल्यास बरा केल्याशिवाय दुसरे कोणतेही काम करू नये. शरीराला काहीही घेणं देणं नाहीये. तुम्ही फेमस आहात का, तुम्ही राष्ट्रपती आहात का, तुम्ही पंतप्रधान आहात का, तुम्ही कोण आहात, शरीराला काय घेणं देणं आहे? शरीराला मलमूत्र विसर्जन करू वाटतंय तर तुम्ही तिथं जाणं गरजेचं आहे राष्ट्रपती भवनात जाण्यापेक्षा. बरोबर की नाही? शरीराच्या दृष्टीने योग्य काय, हा शरीर धर्म सांगणारा हा प्रोटोकॉल आहे. हा प्रोटोकॉल राष्ट्रधर्म सांगणारा, हा प्रोटोकॉल राष्ट्रभवनात कसा वागावा याचा नाही आहे. हा प्रोटोकॉल काय सांगतो? तू तिकडे असशील पंतप्रधान नाही तर राष्ट्रपती, सगळी कामं बाजूला सोडायची आणि कॉल आला की जायचं. आहे की नाही? किती सिंपल आहे. मला नाही वाटत याच्यापेक्षा सोपं करून कोणी सांगू शकतं. म्हणजे वाग्भटांनी एवढं सिम्प्लिफाय करून आपल्याला आयुर्वेद शिकवला आहे की हे करू का ते करू, हे दोन प्रश्न पडले की काय करावं याचं उत्तर देऊन ठेवलेलं आहे. तसं तुम्ही डोक्यात सोपं करून काय ठेवा, जेवण करू की नको करू हा प्रश्न पडला तर काय करायचं? नाही जेवायचं. आणि मलमूत्राला जाऊ की नको जाऊ हा प्रश्न पडला तर काय करायचं? जायचं. वा, किती सोपं करून ठेवलं. नाही तर मित्र म्हणतोय चल की नाश्ता करून येऊ. अरे मला भूक नाही. अरे चल, बर चल. गेले, अध्यक्षण झालं, एक्स्ट्रा खाल्ला, आजार वाढला की कमी झाला? आणि भारतातल्या सार्वजनिक वॉशरूम बघून निम्म्या महिला जातच नाहीत वॉशरूमला योग्य वेळ. आजार वाढला की कमी झाला? बोथ वे नाही, प्रॉब्लेमच आहे की नाही? पुढे जीर्णे हितम मितम चाद्यान्न, हा झाला आत्ताच बघितला आपण. सुखार्था सर्वभूताना मता सर्व प्रवृत्त्या सुखम चण विना धर्मा तस्मात धर्म बरोबर. काय सुंदर सांगून ठेवलं इथं वाग्भटांनी. सुखार्था सर्वभूताना मता सर्व प्रवृत्त्या सुखम चण विना धर्मा तस्मात धर्म बरोबर. सुख तर धर्मा वाचून नाहीच आहे.
त्यामुळे तुम्ही धर्म पालन करा. विद्यार्थी आहे तर विद्यार्थी धर्म पालन करणं इथं तुमचं सुख दडलेलं आहे. आता विद्यार्थी आहोत, कुठेतरी आपण जातो, बघतो, आवडतं, हा व्यक्ती सोप विकून एवढे पैसे कमवतोय, तो व्यक्ती तेल विकून एवढे पैसे कमवतोय, हा तर सेकंड इयर मध्येच आहे, त्याने स्टार्टअप सुरू केला, असले काहीतरी डोक्यात विचार येतात आणि आपण विद्यार्थी धर्म सोडतो आणि बिझनेसमॅन बनतो. लक्षात आलं? आदरणीय जमदग्नी सरांनी आम्हाला कित्येक वेळा हम राह भटके थे और दंडा लगा के राह पे लाया. ओके, म्हणून ते मधून मधून ऐकावं लागते. गुरु दिखला आई राह चला है ना. कारण आपण तर मुलंच असतो ना रे, सारखं राह भटकायला आपण काय असतो, तयारच असतो, रेडीच असतो. गुरुने दाखवलेल्या वाटेवरती चालणं हे अवघड काम आहे. गुरु दाविल्या वाटा आणि त्या वाटेवरती चालत गेल्यावरती लक्षात येतं की हीच वाट धर्माची होती, हीच वाट न्यायाची होती, हीच वाट मार्गाची उत्तम वाट होती. आणि म्हणून आता सुख आहे. सुखम चण विना धर्मात तस्मात धर्म परो भवेत. म्हणजे आपल्याला आयुष्यात सुख पाहिजे असेल तर आपण कोणत्या वाटेवर चाललं पाहिजे? धर्माच्या वाटेवरती चाललं पाहिजे. आणि धर्माची वाट कोणकोणती असू शकते? तर ती वाट नीतीची, नीतिमत्तेची, इथिकल, गुरुने दाखवलेली, किंवा आपण ज्या वयात जे करतोय ती असू शकते. म्हणजे विद्यार्थी दशेत अभ्यास करणं हीच तुमचा धर्म आहे. बरोबर? असं प्रत्येक गोष्टीचा एक एक धर्म सांगितला. मूल झालं की तो एक धर्म आहे, लग्न झालं की तो एक धर्म आहे, पती धर्म, पत्नी धर्म, गृहस्थ आश्रमातला धर्म, रुग्ण आल्यानंतर त्याच्या प्रत्येक वेळीतला धर्म ओळखा आणि तो धर्म पालन केला की तुम्हाला काय मिळणार आहे? सुख मिळणार आहे. आणि तो धर्म पालन सोडला की दुःख. बरं, बाकीचे धर्म सोडा, शरीर धर्माकडे येऊ आपण. शरीर शास्त्राचं पुस्तक आहे ना, मग कशावरती येऊ आपण? शरीर धर्माकडे. कानाने ऐकणं हा कानाचा धर्म नाही आहे का? डोळ्याने पाहणं हा डोळ्याचा धर्म आहे. नाकाने वास घेणं हा नाकाचा धर्म आहे. जिभेने बोलणं सुद्धा किंवा रसग्रहण करणं हा जिभेचा धर्म आहे. प्रत्येकाने आपापला धर्म हीण, मिथ्या आणि अतियोगापासून बाजूला ठेवून नीट पाळला तर सुख मिळणार आहे. आणि जीभ नको तिथे बोलली तर दुःख होणार आहे ना. मग म्हणजे एकाच चुकीचं धर्म पालन दुसऱ्याला काय करून देऊ शकतो? त्रास देऊ शकतो. नाकाने चुकीचा वास घेतला, उलटी होऊ शकते. डोळ्याने बिभत्स दर्शन बघितलं, बीपी वाढू शकतो किंवा अजून छर्दी होऊ शकते. म्हणजे प्रत्येकाने जर आपला धर्म पालन नाही केला तर व्याधी होणार हे नक्की आहे. जिभेला आवडते म्हणून किती भजी खाल्ली जिभेने, पोटाचं काय होईल? वाट लागेल ना. म्हणजे प्रत्येक इंद्रियाने आपला आपला काय केला पाहिजे? धर्म पालन केला पाहिजे, कारण त्याच्याशिवाय सुख नाही. सुखम चण विना धर्मात तस्मात धर्म परो भवेत. आता दुसरा अर्थ पण कळाला का तुम्हाला? दोन्ही अँगलने सांगितलं. भक्त्या कल्याण मित्रांनी सेवेत ते तर दुर्गा. सज्जन मित्रांशी मोठ्या प्रीतीने स्नेह करावा. क्लासमेट्स बरोबर कसं वागावं सांगितलंय. आणि दुर्जनांपासून कटाक्षाने दूर राहावं. आपल्याला कळत असतं हा दुर्जन आहे ते, बरं का, माहिती असतं. तरी मित्र सांगतो बरं का मैत्रिणीला, तो माहित आहे मला, जाऊ नको त्याच्याबरोबर, फिरू नको. ओके, तरी पण ऐकते का? नाही ऐकत. ओके, आता गंमत बघा काय होतं पुढं. मग तो बिब्बाच उठतो तो. मग बिब्बा उठल्यानंतर मला वाटलं नव्हतं तू असा निघशील. वाटलं नव्हतं असा निघशील म्हणजे 1 वर्षानंतर कळतं, कोणाला 4 वर्षानंतर कळतं, कोणाला 6 वर्षानंतर कळतं. किंवा रूम पार्टनर सोडून जाताना म्हणतात मग की मला वाटलं नव्हतं तू अशी निघशील, है ना. मग सेकंड इयरला द्रव्य गुण शिकत असताना झोपला होतात का? जेव्हा चंदनाचा गुण सांगत होतो, बिब्याचा गुण सांगत होतो, शतावरीचा सांगत होतो. प्रत्येक गोष्टीला आपापले काय गुण आहेत आणि ते गुण आणि दोष हे सोबत घेऊनच कार्य होणार आहे. गुण दोष विरहित असं एकही द्रव्य या जगात असू शकत नाही. आणि म्हणून वाघभट सांगतायत की चंदन असेल तर कपाळाला लावून फिरा आणि बिब्बा असेल तर थोडा दूरच ठेवा. सांगितलं ना वाघभटांनी एवढं सुंदर एका वाक्यात इथे. आणि परत
उतल्यावरती म्हणू नका की मला वाटलं तू चंदन होता म्हणून तर मी सोबत फिरत होते, है ना. पण तो काय निघाला मग, बिब्बा निघाला. म्हणजे ओळखायला कोण कमी पडलं, आपण. दुसरे येऊन सांगत असतात पण आपण लक्ष देत नाही. वाग्भटांनी एकाच वाक्यात कित्येक गोष्टींना स्पर्श केलाय ते बघा. खूप सुंदर पद्धतीने वाग्भट आपले कान टोचत असतात, आपण योग्य वेळी ऐकत नाही. वाग्भटांनी स्टार्टिंगला सांगितलंय ना, व्याख्यात सामहा. काय करतोय मी, सांगतोय म्हटलं आपण काय केलं पाहिजे, ऐकलं पाहिजे. आपण ऐकतच नाही, ते एवढं जीव तोडून सांगतायत तरी. हिंसास्ते नथा कामम पैशून्यात परुषानृते संभिन्नालाप व्यापाद अभिद्याद विपर्ययम पापम कर्मेति दशदा काय वाक मानसांस्तेजेत. 10 प्रकारची पाप कर्म सांगितली आणि ती कायिक, वाचिक, मानसिक तिन्ही पद्धतीने सोडायला सांगितली. तिन्ही पद्धतीने. मास्टर स्ट्रोक आहे वाग्भटांचा. काय पहिलंच हिंसा करूच नका. पण आजकाल धुरंधर सारखे पिक्चर किंवा सगळेच पिक्चर हिंसेची पण पराकाष्ठा आहे. म्हणजे पूर्वी हम साथ साथ है, हम आपके है कौन किंवा असे पिक्चर बघा तुम्ही, एक चापट खूप झाले अख्ख्या पिक्चर मध्ये, हो की नाही. म्हणजे ती हिंसेची काय असायची, हायेस्ट लेवल. आणि तरी सुद्धा दुःख व्हायचं की अरे नको मारायला पाहिजे होते, है ना, असं वाटायचं. नंतर मधल्या काळात थोडस बच्चनने 2 ठोके मारले इकडे तिकडे तरी भारी वाटायचं. आणि आता म्हणजे तू एवढं विकृतपणे त्याला मारतोय, तेवढे विकृतीने मारल्याशिवाय मनाचं समाधानच होत नाही, काहीतरी बघतोय याच. ही समाजात पसरलेली हिंसा आहे. साध्या छोट्याशा हिंसेने कोणाचं पोट भरतच नाहीये. हिंसा सुद्धा त्याला कशी पाहिजे आता, म्हणजे एवढा विद्रोह, एवढा काय म्हणूयात त्याला, की एवढी हिंसा ऑलरेडी मनामध्ये भरलेली आहे की आम्हाला पूर्वी आमचं बालपण होतं तेव्हा आम्हाला शिकवलं जायचं, आमचे सर म्हणायचे की शहाण्याला शब्दाचा मार. बघा म्हणायचे की नाही, आम्हाला तर काय म्हणायचे, शहाण्याला शब्दाचा मार. आणि एवढीच म्हटलं तरी आम्ही रडायला लागायचो रे बाजूला, कारण आपण शहाणा कॅटेगरीत यायचो ना, हे की नाही. आणि आपल्याला असं वाटायचं की मला कसं काय बोलले आज, माझं काय चुकलं की काय, हो की नाही. आणि तेवढा शब्द सुद्धा गुरुजनांचा काय व्हायचा, लागायचा. दिवस दिवस त्याच्यावर विचार व्हायचा, रडायला लागायचो. मग आपण त्याच्यावर अभ्यास करायचो, परत जाऊन भेटायचो, वही दाखवायचो, काही गृहपाठ विसरला असेल तर करून आणलेला दाखवायचं, आणि मग थोडं बरं वाटायचं. बरोबर. आता शब्दाचा मार तर लागतच नाही. हिंसा सुद्धा एवढी, म्हणजे ती अजून कसा विकृत मारू त्याला, इथपर्यंत ते झालं. नुसतं मारणं वेगळं आणि क्रूर मारणं वेगळं, तसं क्रूर झालेलं आहे सगळं. असो, एक एक शब्दावरती एक एक तास बोलता येईल एवढं आहे ते. पण चोरी, व्यभिचार, बघा चोरी तर तसं कॉमन वाटतं लोकांना, म्हणजे त्यात काय आहे. म्हणजे सहज एखाद्याने कष्ट करून लिहिलेला व्हॉट्सअप खाली त्याचं नाव चेंज करतात, स्वतःचं नाव टाकतात, लेख फॉरवर्ड करतात. ही काय आधुनिक चोरी येते, चौर्य कर्म येते. इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स असतात. यू आर काय झालं, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स हे पण महत्वाचे आहेत, त्यांचं पण प्रोटेक्शन झालं पाहिजे. व्यभिचार करू नये, चहाडी करू नये, अप्रिय, असत्य आणि असंबद्ध भाषण करू नये. 3 शब्द स्टार करून ठेवा. जब भी अपना मुंह खोलो तुम, मीठी बोली बोलो तुम, जग में इज्जत पाओगे, बहुत नेक कहलाओगे. किती सुंदर लहानपणी अशा 4 ओळी छान छान हिंदीच्या वगैरे तुम्ही निबंधामध्ये लिहायचा. वाग्भटांनी सांगून ठेवल्यात थोडक्यात त्या. अप्रिय, असत्य आणि असंबद्ध बोलायचं नाही. रोज सकाळ संध्याकाळ कधी पण तोंड उघडलं तर एवढा एकच नियम पाळा, मी अप्रिय बोलणार नाही, मी असत्य बोलणार नाही, आणि मी असंबद्ध बोलणार नाही. जेवढा काही विषय चालू आहे त्या विषयापुरतं बोलेल, चांगलं बोलेल आणि संबंधित बोलेल. अप्रिय, असत्य आणि असंबद्ध बोलायचं नाही. किती जीवन सुधारेल तुमचं बघा. एखाद्याने विद्यार्थ्यांना मनापासून आज ते टार्गेट ठेवा आणि मला मेसेज करून सांगा 21 दिवसानंतर
की सर आज लेक्चरमध्ये आम्ही ऐकलं, मनावरती घेतलं, मी आधी काहीही बोलायचो, कुठेही टॉन्ट मारायचो, काहीही करायचो. ओके, मी आता ठरवलं की अप्रिय बोलणार नाही, असत्य बोलणार नाही आणि असंबद्ध बोलणार नाही. एक वेळ गप्प बसेल, पण हे 3 रूल फॉलो करणार. तुम्ही 21 डेज नंतर बघा, मुलींची तर निम्मी भांडणं कमी होतील. ज्या कोणी मुली आणि रूम पार्टनर्स असतील इथे, त्यांनी एवढं जरी पाळायचं ठरवलं तरी काय होईल, त्यांची निम्मी भांडणं कमी होतील की नाही सांगा बरं मला. मग किती महत्वाचं वाग्भटांनी सांगितलं. दुसऱ्याचा नाश करण्याची बुद्धी, मात्सर्य, शास्त्र विरुद्ध विचार. बघा, दशविध पाप कर्मात सांगितलेलं आहे शास्त्र विरोधी विचार, म्हणजे चांगल्या गोष्टींच्या विरोधी विचार ठेवणं. असो, अवृत्ती व्याधी शोकार्थ अणुवर्तेत शक्तितः. हे वाक्य आता एवढ्या फास्ट मी संस्कृत मध्ये बोललो. दिस इज द लाईफ चेंजिंग स्टेटमेंट फॉर मी म्हणतोय. तुमचं मला माहित नाही, तुम्ही शिकवणं माझं काम आहे. मी आपलं फ्रॉम लेफ्ट वेंट्रिकल शिकवतोय. तुम्ही किती ते घेताय ग्रास्प करून ते मॅटर करणार आहे. दिस थॉट, दिस लाईन इज लाईफ चेंजिंग फॉर मी. माझ्यासाठी तर ती लाईन कशी आहे, लाईफ चेंजिंग आहे. काय लाईन? गरीब, व्याधित आणि दुःखित यांना यथाशक्ती सहाय्य करावे. आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीचा नियम इथं वाग्भटांनी टाकून दिला तुम्हाला. येतो ना तुमचा मित्र येतो, मैत्रिणी येते, अरे माझे पैसे संपले, दे 100 रुपये दे, तुला परत देते, है ना. कॉलेज लाईफ मध्ये बघितलं असेल तुम्ही, परत पैसे बी गेले आणि मित्र बी गेला, आहे की नाही. खूप जवळचे असतील तर देतात, एकमेकांचे व्यवहार चांगले ठेवतात. अदरवाईज निम्म्यापेक्षा जास्त काय निघतात, फ्रॉडच निघतात. मदत, फर्स्ट सेकंड थर्ड इयर मध्ये मित्राला मैत्रिणीला जर्नल लिहायला मदत करता, हे करायला मदत करता, कॉलेजला जाताना सोबत जाता, नाश्ता जेवण जिथे कुठे लागेल तिथे मित्र म्हणून तुम्ही सोबत काय राहता, उभा राहता. जेव्हा तुमच्यावरती गरज येते तेव्हा तो मित्र येत नाही. नंतर तुम्ही दुःख करता, रडता, पडता आणि काय सांगता, असं नको करायला पाहिजे होतं त्याने, है ना. एवढा चांगला मित्र होता, मी एवढं केलं त्याच्यासाठी. वाग्भट काय म्हणताय, तुला कोणी सांगितलं होतं? करू नका असं म्हणतात का वाग्भट? नका, म्हणून म्हटलं लाईफ चेंजिंग आहे सेंटेन्स. वाग्भट करू नका मदत असं म्हणतायत का रे? नाही. वाग्भट पैसे देऊ नका असे म्हटलेत का? नाही. वाग्भट एखादा व्याधीग्रस्त आहे, एखादा गरीब आहे, एखादा गरजू आहे, तर त्याला मदत करू नका असं सेंटेन्स वापरलं का त्यांनी? नाही. मग काय वापरलं? यथाशक्ती सहाय्य करा. सहाय्य कसं करा? यथाशक्ती. एव्हरीथिंग बियॉन्ड द लिमिट इज पॉइझन. स्टार करून लिहून ठेवा आजचा सिद्धांत आणि म्हणा मोठ्याने, एव्हरीथिंग बियॉन्ड द लिमिट इज पॉइझन. प्रत्येक गोष्ट लिमिटच्या बाहेर गेली तर ती काय असणार आहे? पॉइझनच असणार. म्हणजे हे वाक्य का लाईफ टाइम बेस्ट आहे? एखाद्यावरती प्रेम जरी करायचंय, कसं करा? यथाशक्ती करा. बाळांनो, जेवढा तुमच्यात आहे शक्ती तेवढंच प्रेम करा. त्याच्यापेक्षा जास्त केलं तर द लव्ह विल किल यू वन डे, नथिंग एल्स. त्यातनं काही दुसरं साध्य होत नाही. बघा तुम्ही आता इथे सगळ्या वयोगटातली मुलं आहेत. हे वाक्य कळलं तर डोक्यावर घेऊन नाचाल वाग्भटांना. हे वाक्य कळलं तर वाग्भटांना डोक्यावरती घेऊन नाचाल की तुम्ही आमच्या आयुष्याचे कित्येक प्रश्न सोडवले, तुम्ही मला दिशा दाखवली, मार्ग दाखवला. मी आज अडचणीत होतो, मला योग्य मार्ग दिला. होऊ शकतं की नाही? कित्येक प्रश्नांची उत्तरं एक सिंगल लाईन वाग्भटांची देते. सहाय्य करायचं, कसं करा? यथाशक्ती. उद्या लग्न करायचंय, किती पत्रिका काढा? यथाशक्ती. किती लोकांना जेवण घाला? यथाशक्ती. किती मोठा मंडप घाला? यथाशक्ती. गाडी घ्यायची, कशी घ्या? यथाशक्ती. घर घ्यायचंय, कसं घ्या? यथाशक्ती. बंगला घ्यायचाय, कसा घ्या? यथाशक्ती. प्रत्येक गोष्टीचं उत्तर दिलं. एवढंच काय, उद्या मुली बाळांसाठी करायचंय, किती करून ठेवायचं? यथाशक्ती. स्वतःच आनंद नाही घालवायचा. परत तीच मुलगी नंतर म्हणणार, मी सांगितलेलं का तुला करायला? म्हणणार आहे की नाही? मग
म्हणून मी म्हटलं तुम्हाला, ज्या दिवशी हे वाक्य कळेल ना वाग्भटांचं तुम्हाला, वाग्भट डोक्यावरती घेऊन नाचणार आहात तुम्ही. वाग्भट दुसरा ऑप्शनच ठेवत नाही. आयदर यू लव्ह वाग्भट और रिजेक्ट. देर आर ओनली 2 चॉईसेस. काही लोक पण अशीच भन्नाट येतात आपल्या आयुष्यामध्ये. तुमच्याकडे 2च ऑप्शन असतात, एक तर त्यांच्या प्रेमात पडा, नाही तर एकदम दूर जा, लांब जा. यू कॅनॉट डायजेस्ट देम. तसे वाग्भट आहे. चुकीचं वाक्यच येत नाही. जे येतं ते दिशादर्शक असतं, समर्पक असतं, मार्गदर्शक असतं, क्रिस्टल क्लिअर असतं. गोंधळ आपण घातलेले असतात, आपल्या विचारांनी घातलेले असतात, आपल्याला डायजेस्ट होत नसतात. यांनी किती क्रिस्टल क्लिअर सांगितलं तुला. उद्या घरात सत्यनारायणाची पूजा जरी ठेवलीस, किती माणसं बोलवायची? कसलं सुंदर आहे की नाही. वर्गात बर्थडे माझा सर, सगळ्यांनी बर्थडे मोठा केलेला आहे, मी कसा करू? कसा करू? मैत्रिणीचा मोठा झालाय म्हणून तू मोठा केलाच पाहिजे असं नाही. तो बर्थडेला सगळ्यांना पिक्चरला घेऊन गेला, मी काय करू? तू पण ने, पण किती ने? यथाशक्ती. दोघांचं तिकीट काढू शकत असतील तर तेवढेच बोलव. जास्त दुःख विकत घ्यायचं नाही. म्हणून वाग्भट मला आवडतात. कळालं का तुम्हाला आता? पुढचं वाक्य बघ. आत्मवत सततम पश्येत अपि कीट पिपीलिकम. किड्या मुंगीला देखील आपल्याप्रमाणे कृपादृष्टीने पाहावे. कालच आमचे प्रिय बंधू मित्रवत अभिजित सराफ सरांनी त्यांची एक पोस्ट लिहिली होती बघा फेसबुकवरती. त्या पोस्टमध्ये त्यांनी त्यांच्या आजोबाची आठवण सांगितलेली की त्यांच्या आजोबा ज्या वैद्यांकडे शिकायला जात होते, ते शिकवत असताना अभिजित पण सोबत गेला होता किंवा काही दिवस जात होता. नेमका वाग्भटाचे पहिले 2 अध्याय चालू होते आणि रोज 4 श्लोक पाठ करायचे आणि परत दुसऱ्या दिवशी आले होते म्हणून दाखवायचे, मग पुढचे 4 श्लोक शिकवायचे. असा तो प्रघात होता त्यावेळीचा. चालू होतं म्हणे व्यवस्थित. आणि एक दिवस अभिजित सरांचं लक्ष लागतच नव्हतं. पुढून हे गुरुजी शिकवत होते. का लक्ष लागत नाही म्हणून गुरुजींनी बघितलं तर अभिजितच्या समोर अशी एक मुंग्यांची लाईन चालली होती आणि त्यातली एक मुंगी अंगावरती आली आणि विचार मनात आला की हिला आता मारून टाक. तेवढ्या त्यांचं लक्ष गेलं आणि ते म्हटले, का रे, काल वाग्भट पाठ केला होता त्याच्या लक्षात नाहीये का? आत्मवत सततम पश्येदपि कीट पिपीलकम. किड्या मुंग्यांना देखील आपल्याप्रमाणेच कृपादृष्टीने पाहावे. तिने तुला त्रास दिलाय का काय? ते म्हटले नाही. मग कशाला मारतोयस तिला? हे शिकवणं, हे पोचणं, हे वाग्भट जगणं आहे. आपली बालपण तुमची आम्हाला माहित नाही. उगीच दगड घे, बेडकाला मार, है ना, कुठेतरी कुत्र्याला पळवून लाव, कुठेतरी याला मार, काही नाही. उगीच कोणी पत्ता विचारला तर उलट्याच दिशेने पाठव. वाग्भट वाचल्यानंतर खूप गोष्टी क्लिअर व्हायला लागतात. आणि वाग्भट इथं सांगतात की साध्या किड्या मुंगीला देखील काय करावं? आपल्याप्रमाणेच कृपादृष्टीने पाहावं. अर्चेत देवगो विप्र वृद्ध वैद्य नृपातिथी. ओके, जे हुशार आहेत, अभ्यासू आहेत, अशांची नेहमी पूजा अर्चा करावी, त्यांना मानाचं स्थान द्यावं. वृद्ध, ते वयाने जास्त आहेत म्हणून त्यांना सुद्धा मानाचं स्थान द्यावं. वैद्य, कारण तो प्राणरक्षण करणार आहे म्हणून त्याला सुद्धा मानाचं स्थान द्यावं. राजा, राजाचा आश्रय असेल तर आपली वृद्धी होणार आहे म्हणून राजाचा आपण यथोचित सन्मान करावा. आणि अतिथी, अतिथी देवो भव, या नात्याने तो पण देव आहे, आपल्या घरी आलेला पाहुणा आहे, या दृष्टीने यथायोग्य या सगळ्यांचा सन्मान करावा असं इथं वाग्भट सांगताय. विमुखांनार्थीनं कुर्यात नाव नान्य नक्षिपेत. याचकांना काही न देता घालू नये, त्यांचा अपमान करू नये, त्यांना कठोर शब्दांनी बोलू नये. स्पष्ट सूचना आहेत वाग्भटांच्या. एकतर यथाशक्ती सहाय्य करायला सांगितलंय आणि तेही जमत नसेल, काहीच देता येत नसेल तुला याचकाला, तर कठोर शब्दाने तरी बोलू नकोस. हकलून लावलंय, जा, नाही दे, गाडीवरती आहात तुम्ही, 4 व्हीलरमध्ये आहात तुम्ही, रस्त्यावरती आहात तुम्ही, ते येतात ते लहान मुलं मुली, टिक टिक टिक, दादा 2 रुपये द्या, 5 रुपये द्या, हे करा ते करा. याचकच आहेत ना. द्यायचे असतील तर किती द्या? यथाशक्ती.
नसतील यथाशक्ती देण्या एवढे तर कठोर शब्दांनी अपमान करू नका, बोलू नका. वाग्भटांनी प्रोटोकॉल सेट करून टाकला, काय करायचं ते सांगून टाकलं. कमीत कमी अपमान तरी करू नका, काही न देता घालवू नका. काहीच नाही, आशीर्वाद तर देऊ शकता एखाद्याला. माझ्याकडे नाही, तुला पुढच्या गाडीत भरभरून मिळू देत, ठीक आहे ना, काय हरकत आहे. आशीर्वाद देऊ शकता तुम्ही एखाद्याला, शुभेच्छा देऊ शकता. आशीर्वाद देण्या एवढे मोठे नसाल, काय देऊ शकता, शुभेच्छा देऊ शकता. शुभेच्छाही नाहीत, चांगली कामना करू शकता, तुझं कल्याण हो. बरोबर की नाही. वाग्भटांनी प्रोटोकॉल काय केला, सेट केला. ओके, पुढे बघा काय सुंदर आहे. उपकार प्रदान स्याद अपकार परेपरो. हे मात्र खूप अवघड आहे डायजेस्ट व्हायला. हे अवघड आहे डायजेस्ट व्हायला. हे म्हणजे आमच्या खूपदा गप्पा होतात विवेक सरांच्या आणि माझ्या सुद्धा. तर माहित नाही, पण विवेक सर म्हणतात नेहमी की हे तुम्हालाच जमू शकतं सर, कारण त्यांनी आता तेवढ्या वेळा ते सोबत राहिलेत आणि तेवढ्या वेळा त्यांनी ते पाहिलंय. तर आपल्यावरती एखाद्याने अपकार जरी केला ना, तरी त्याला पराया त्याच्यावरती उपकारच करा असं वाग्भट सांगतात. आणि जेव्हापासून हे वाग्भटांचं वाक्य वाचलेलं आहे ना, मी सुद्धा तेच फॉलो केलं. आणि हे खूप अवघड आहे, तर तुम्ही करून बघा, मग कळेल. मग आपण 2 वर्षांनी 5 वर्षांनी 10 वर्षांनी परत गप्पा मारू. किसने कितना वाग्भट पढ़ा, और किसने कितना उसको फॉलो किया, यूटिलाइज किया. आपलं डेक्कनला क्लिनिक होतं तेव्हा तर आपले अगदी असं म्हणू नये, वाग्भटांनी पुढे सांगितले खरं, आपला कोणी शत्रू असेल तर तो प्रकट करू नये, पण आता मी प्रकट करतो इथं नाव न घेता, है ना. तर एक शत्रू होते आपले गृहस्थ, हार्डकोर शत्रू, म्हणजे ज्याला, पण जेव्हा त्यांना हार्ट अटॅक आला त्यांना पहिलं आपलं नाव आठवलं. आपण जवळ होतो क्लिनिकच्या आणि आपली ट्रीटमेंट घेऊन पहिले त्यातनं ते वाचले, बाजूला आले. आपण एवढं छान असलं पाहिजे, आपण एवढं आपल्या कामाशी प्रामाणिक असलं पाहिजे की आपल्या शत्रूला सुद्धा आपण योग्यच मार्ग दाखवला पाहिजे, योग्यच न्याय दिला पाहिजे. तुम्ही दोघी टेकून न बसता पुढे सरून बसा, टेकू नका आणि बिलकुल त्याला. ओके, तर त्यांना आपण काय केलं पाहिजे, उपकार प्रधान स्यात् अपकार परेपरो. म्हणजे एखाद्याने आपल्यावरती अपकार केला तरी आपण त्याच्यावरती प्रायः उपकारच केला पाहिजे. बघा वाग्भटांनी काय काय लाईन घालून दिल्यात आयुष्याच्या. हे पाळलं तर आयुष्य कसं होईल रे, तुम्ही सांगा बरं मला. सुंदर होईल ना, सिंपल होईल, सुंदर होईल. निम्म्यापेक्षा जास्त आजार तर आजकाल याचेच आहेत. पुढे संपद विपद स्वयंकमणा हे तर विर्षोत फलेण तू. संपत्ती आणि विपत्तीमध्ये सुद्धा एकच चित्तवृत्ती ठेवावी. काय सुंदर. काल आपण बघितलं, उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा सोडणार नाही. आयुष्यामध्ये संपत्ती येऊ, गरिबी येऊ, दारिद्र्य येऊ, आम्ही कसं पाहिजे, स्थिर पाहिजे, स्थितप्रज्ञ पाहिजे. संपत्ती आणि विपत्तीमध्ये सुद्धा आमची श्वासाची गती हलू देता कामा नये. एवढं सुंदर वर्णन वाग्भट इथे करतात. एवढंच काय, पुढचं वाक्य खूप महत्वाचं आहे. चांगल्या गुणांविषयी ईर्ष्या करावी, पण त्याच्या द्रव्याधिकांची ईर्ष्या करू नये. वर्गात एखादा मित्र आहे, मैत्रीण आहे, चांगली गुण आहेत, ठीक आहे ना, खूप हुशार आहे ती, त्याच्यासारखा अभ्यास कर. खूप सुंदर आहे ती, त्याच्यासारखा राहण्याचा प्रयत्न कर. खूप छान आहे ती, चांगलं आहे, चांगल्या गुणांची ईर्ष्या करा. तिला जी फळं मिळत आहेत त्याची ईर्ष्या करू नका. गाडी घेतली, बंगला घेतला, 5 एकर घेतली आमच्या शेजारी, मोठ्या भावाने, आम्हाला काय दिलं नाही. बघता ना गावाकडे तुम्ही, भांडणाची कारणं काय आहेत, ईर्ष्या. त्याचे कष्ट, त्याची बुद्धी, त्याने कॉलेज लाईफ मध्ये एवढं, मुलगी सोडून आली पंढरपूरला, अभ्यास करत बसली इथं. 500 रुपये कन्सल्टिंग घेताना पेशंट हा विचार करणार आहे का, नाही करणार ना. पोरीला सोडून यावं लागतं, दगड हृदयावर ठेवून अभ्यास करावा लागतो. खरंय का खोटं आहे मी सांगतोय ते, खरंय की नाही. यातल्या चांगल्या कर्माची ईर्ष्या लोक करत नाहीत. कशाची करतात, फळाची. हिचं कसं क्लिनिक चाललंय, हिला कसे काय पेशंट येतात, हिच्या कसे काय पैसे येतात. मग तिने केलं होतं तेवढं कष्ट तुम्ही करा.
करतो का कष्ट आपण? नाही. वाग्भटांनी स्ट्रेट फॉरवर्ड सांगून ठेवलं, स्ट्रीमलाईन सांगून ठेवलं, आपल्याला एक चौकट घालून दिली की कशाची ईर्ष्या करायची आणि कशाची नाही करायची. आणि समाजात सुद्धा वावरताना आपल्याला आपल्या एथिक्स वरती जगायला खूप सुंदर पद्धतीने वाग्भट इथे काय करतात, आपल्याला तयार करतात. ओके. काले हितम मितम ब्रूयात विसंवादी पेशलम. बघा, हेही पाठ करून ठेवण्यासारखं वाक्य आहे. हितकारक, थोडे, गोड, सत्य आणि प्रसंगोचित भाषण करावे. मग अशी कसं पापवित कर्मात होतं, तसंच इथं काय सांगितलं आता त्यांनी, कसं बोलायचंय? हितकारक, थोडं, गोड, सत्य आणि प्रसंगोचित. 5 गोल्डन पॉइंट्स फॉर टॉकिंग स्किल्स. एकावरती ना ते 7 हॅबिट सारखं एक 5 हॅबिटचं पुस्तक निघू शकतं, एवढ्याच 5 गोष्टींवरती. एखादा इथे थोडासा चांगला विद्यार्थी असेल, त्याने छान मनाव घेतलं किंवा श्रुती वगैरे चांगलं करू शकते. नुसतं हे 5 पॉइंट मनाव घ्यायचे, अख्खं पुस्तक निघू शकतं याच्यावरती. बेस्ट 5 हॅबिट्स फॉर टॉकिंग. कशा असल्या पाहिजेत त्या? हितकारक, थोडं, गोड, सत्य आणि प्रसंगोचित. अख्खं पुस्तक. वाग्भटांचा हा अध्याय जर तुम्ही वाचला ना, तर टॉप मार्केटमधले 50 पुस्तकं जर तुम्ही पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटची काढली, तर त्या प्रत्येक पुस्तकाचं एक झिस्ट म्हणजे एक वाक्य आहे वाग्भटांचं. हा फक्त अध्याय मार्केटमधले टॉप 50 बेस्ट सेलर बुक्स, जी बुक्स कशाचे आहेत? पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटची बुक्स आहेत. त्याच्यातले सगळे मुद्दे तुम्हाला या अध्यायामध्ये बघायला मिळतील. पूर्वाभिभाषी सुमुखा सुशिला करुणा मृदू नैका सुखीण सर्वत्र विश्रब्धो नच शंकिता. ओळखीचा मनुष्य भेटला असता प्रसन्न मुद्रेने, सौजन्याने, दयार्द हृदयाने कुशलाधिक प्रश्न आपणच सुरू करावे. गुड मॉर्निंग सर, गुड आफ्टरनून, कशा आहात, काय चाललंय? कोणी विचारायचंय? आपण काय लय भाव खाते. 3 वेळा मीच गुड मॉर्निंग म्हणलं, बघत पण नाही सांग. 4थ्या दिवशी आपण करतो का? नाही करत. वाग्भट काय प्रोटोकॉल काय सेट करून ठेवला? तू गुड मॉर्निंग म्हणायचं, ते म्हणत असो नसो. कुशलाधिक प्रश्न विचारायला सुरुवात कोणी करायची? आपण. त्याने उत्तर नीट देव अथवा न, तो त्याचा प्रश्न. आपण आपला हॅपीनेस बघायचा. लक्षात आलं? आपल्याला एक आपला प्रोटोकॉल घालून दिला त्यांनी, प्रसन्न मुद्रेने आणि दयार्द्र हृदयाने. त्या प्रोटोकॉल मध्ये पण कंडिशन्स टाकल्यात. कशा? गुड मॉर्निंग असं नाही. कसं गुड मॉर्निंग म्हणायचंय? प्रसन्न मुद्रेने आणि मनापासून म्हणायचंय, मना मोठ्याने. करना है तो दिल से करो, करना है तो दिल से करो, वरना मत करो. किती सोपं असतं आयुष्य, पण आपण तेवढं सोपं करत नाही. आपण त्याला कॉम्प्लिकेटेड करत जातो. पुढे, न किंचित आत्मना शत्रुम नात्मानम कसचित रिपुम प्रकाशेन नापमानम नच निस्नेहताम प्रभो. आपला कोणी शत्रू आहे किंवा आपल्याला एखादा शत्रू आहे असे कोणाजवळही प्रकट करू नये. बघा, सांगितलं की नाही वाग्भटांनी? आपला अपमान झाला असता किंवा आपल्यावर वरिष्ठांची मर्जी गैरमर्जी झाली असता, ते देखील प्रकट करू नये असं वाग्भट सांगतो. का सांगत असतील बरं असं काय? तर आता कॉर्पोरेट फील्ड मध्ये बघा, बॉस चिडला, बॉस रागवला किंवा बॉसने काही केलं, अपमान केला, खूप डिफिकल्ट जातं त्यांना तिथे काम करणं कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये. आणि त्याचे खूप मोठे पडसाद होतात, इम्पॅक्ट होतात. जॉब सोडून जाण्यापासून ते कॉर्पोरेट पॉलिटिक्स नावाचा एक नवीन भाग आलेला आहे आणि त्याच्यात जगणं मुश्किल होऊन जातं. आणि म्हणून वाग्भटांनी कॉर्पोरेट रूल्स इथे टाकून दिलेत बघ, की समाजामध्ये वागताना, कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये काम करताना तुम्ही कसं केलं पाहिजे. काम उत्तम केलं पाहिजे, चांगलं केलं पाहिजे, चोख केलं पाहिजे, हितकारक, थोडं गोड, सत्य, प्रसंगोचित बोललं पाहिजे. पण चुकून तुमचा जर कुठे अपमान झाला, तुम्ही चांगलं काम न केल्यामुळे तुम्हाला ऐकून घ्यावं लागलं, तर त्याची फार बाहेर वाच्यता करत बसू नये. आपलं आपण पुन्हा ते काम सुधारावं. आपल्यावर वरिष्ठांची गैरमर्जी झाली तरी ती प्रकट करू नये. आणि कोणी आपला शत्रू असेल किंवा कोणी आपल्याला रागवत असेल तर ते सुद्धा बाहेर सांगू नये. एवढं वाग्भटांनी ते प्रोटोकॉल घालून ठेवले. म्हणजे अन्याय सहन करा असं म्हणतात का ते? नाही. सहन करायची वेळ आली तर किती करायचा?
रूल्स कसे आहेत, सेट आहेत की नाही, आहे की नाही. उगीच न पीडियत ती इंद्रिय आणि न चैतन्य आता ती लालय, सांगून टाकलं पुढचं अन्यायाचं वाक्य लगेच. इंद्रियांना खूप लाडावून पण ठेवू नये आणि इंद्रियांना खूप पीडा पण देऊ नये. म्हणजे किती, यथाशक्ती. इंद्रियाचा लाड किती करायचा, यथाशक्ती. नाही मला रोजच एखादा विद्यार्थी म्हणू शकतो की मला रोजच नॉनव्हेज खावंसं वाटतंय, रोजच अपत्य करावंसं वाटतंय, रोजच काहीतरी इंद्रियाला सुख द्यावंसं वाटतंय. भागवत काय म्हणतायत, इंद्रियाला सुख किती द्यायचंय, न पीडियत ती इंद्रिय आणि न चैतन्यात ती लालय. तुमची इंद्रिय आहेत, त्यांना खूप पीडा पण देऊ नका आणि त्यांचे खूप लाड पण करू नका. काय स्ट्रॉंग सांगून ठेवलं बघितलं. पुढे त्रिवर्ग शून्य आरंभम भजत्तम च विरोधयन अनुयायात प्रतिपदम सर्वम धर्मेषु मध्यमम. मध्यम मार्ग सगळ्या धर्मांमध्ये वाग्भटांनी स्वीकारायला सांगितलेला आहे. हे करू का ते करू, असं करू का तसं करू, याला म्हणू का त्याला पूजू, या धर्मात जाऊ का त्या धर्मात जाऊ. वाग्भट काय म्हणताय, मध्यम मार्ग स्वीकारा, आयुष्य सुंदर करा, बॅलन्स लाईफ, समदोषा समाग्नी समधातु. मला सगळीकडे कसं सांगितलं, सम. तर आयुर्वेदाचं आणि वाग्भटाचं एक वैशिष्ट्य तुम्हाला बघायला मिळेल की त्यांनी कशाला फोकस केलंय, समत्वाला फोकस केलंय. ओके, जिथे जिथे समत्व आहे तिथं तिथं त्यांनी फोकस केलेला आहे. ओके, पेशंट आहेत, एक 2-5 मिनिट कंटिन्यू करूयात, म्हणजे एक टॉपिक संपून जाईल. ओके, नीच रोम नकश्मश्रू निर्मलांग जिघ्रमलायनः स्नानशीला सुसुरभिः सुवेशो अनुल्बणे ज्वलः दाहरेत सततम रत्नम सिद्ध मंत्र महौषधी. काय सुंदर प्रोटोकॉल दिलेत. नख कधी कापावेत, केस कधी कापावेत, दाढी कशी करावी, मिशा कशा कराव्यात, सगळ्यांचं बद्दल वर्णन करून सांगितलं. नम्र, चांगला, स्वच्छ, सुंदर वेश परिधान करायचा आहे. रत्न, औषधी, सिद्ध मंत्र यांचं पण नेहमी धारण करायचं आहे. तर मंत्र आणि मणिधारण याच्यावरती विशेष लक्ष द्या. हे सुद्धा तुम्ही केलं तर तुम्हाला त्याचं अधिकच फळ मिळणार आहे. नाहीच तर चंदन आदी सुगंधी द्रव्य लावायला सांगितलेलीच आहेत. 7 पत्रपद त्राणो विचरे युग मात्र दृक निशिचात्यायिके कार्य दंडी मौली सहायवान. चालताना 4 हात पुढे नजर असावी, म्हणजे दक्ष असावं. पायात जोडा असावा, छत्री असावी. रात्री कठीण प्रसंगी बाहेर जाताना हातात काठी असावी. डोक्याला आच्छादन असावं. बरोबर एखादा सोबती घेऊन जावा. सांगितलं की नाही कलियुगात कसं फिरावं, पुण्यात कसं फिरावं, निर्जळ स्थळी कसं फिरावं, हो की नाही. अब पछताए होत क्या जब चिडिया चुग गई खेत. नंतर पश्चाताप करून उपयोग होत नाही. रात्रीचा वेळ होता, आई म्हणत होती कोणाला तरी सोबत घेऊन जा, मीच ऐकलं नाही. नंतर पश्चाताप करण्यात अर्थ नाही. जाण्यापूर्वीच घेऊन जा. पुन्हा मी म्हटलं तसं सेफ्टी प्रोटोकॉल्स आहेत. मिसहॅप मे हॅपन वन्स इन 1000, but mishap is mishap. So safety protocols are to avoid the mishap. कशासाठी असतात सेफ्टी प्रोटोकॉल, अवॉइड द मिसहॅप. म्हणून मिसहॅप होऊन गेल्यानंतर रडण्यात काय अर्थ नसतो. तुम्ही आधीच ऐकलं असतं तर मिसहॅप वाचवू शकला असता. चैत्य पूज्य ध्वजा शस्त्र छाया भस्म तुषा शुचिन नाकामेच्छर करा लोष्ठ बली स्नान भुव पिच. चैत्य किंवा पूज्य अशी जी स्थानं आहेत, ध्वज वगैरे जे आहे, ओके, छाया, राख, कोंडा, घाण यांना ओलांडू नये. म्हणजे थोडक्यात काय, ते घाणीच्या राक्षसाच्या नादी लागू नये. त्यांना लवकरात लवकर काय करता आलं पाहिजे, आपल्याला सोडता आलं पाहिजे, दूर करता आलं पाहिजे. त्यांच्या जागेतूनच जाऊ नये. कळतंय ना आपल्याला हा रोडच खराब आहे, इथं माणसंच खराब आहे, कशाला जायचंय त्या रोडने. रोड बदला ना. उगीच वेळ वाचवण्यासाठी त्या रोडने जायचं नाही. दॅट्स सो सिम्पल. नदी तरेन बाहुभ्याम नागणी स्कंदन बिव्रजेत संदिग्ध नावम वृक्षमच्या नारोहित दुष्ट यानवत. पूर्वीचे प्रोटोकॉल्स आहेत, त्यामुळे उगीच शक्ती म्हणून नदी पोहत पार करू नये. मग आता विपर्यास काय, समुद्रच ओलांडू नये ग्रंथात सांगितलंय, नदीच ओलांडू नये ग्रंथात सांगितलंय. आज काय सांगितलेलं नाहीये. नावेचं वर्णन ग्रंथात आहे, नावेनं जाऊ शकता. उगीच पोहत जाण्याचा अट्टहास करू नये असं सांगितलेलं आहे. आता आलं का तुमच्या लक्षात. शास्त्राचे विपर्यास कसे होतात ते बघा. ओके,
अग्नीच्या ज्वालेतून जाऊ नये. नाही आमच्या देवाला अंगारावनच चालावं लागतं असं काही नाहीये. वाघभट सांगतात अग्नीच्या ज्वालेतून जाऊ नये, म्हणजे जे चालतायत ते काय अंधश्रद्धा आहे. स्पष्ट बोलता आलं पाहिजे. जी नाव बुडेल अशी शंका आहे त्याच्यात बसू नये. बघा कसलं सुंदर, अजून किती सांगावं. नुसती शंका जरी आली मनात की ही नाव बुडेल तरी सुद्धा तिच्यात बसू नये. नाही तर खालून गळतंय, तो पाणी काढतोय, तो म्हणतोय चला जायचंय, थोडंसंच जायचंय, काय होत नाही. नको. झाडावर चढू नये, खोडकर जनावरावर बसू नये. किती छोटं छोटं. नासामृत मुख कोऱ्यात क्षुती हास्य विजृंभणम. कोविड प्रोटोकॉल देऊन ठेवला. तोंड झाकल्यावर हसून शिंका येताना, जांभळी देताना तोंड काय करायला लावलंय, झाकायला लावलंय. किती सिंपल. तुम्ही म्हणाले एवढीच काय शिकवलंय, एक 5 मिनिट लागतील. तुम्ही म्हणाले एवढीच काय शिकवलंय, पण ही प्रत्येक गोष्ट काय केलेली आहे, शिकवलेले, सांगितलेले. नासिकाम न विकुष्णीयात है ना, किती सुंदर श्लोक आहे हा. पण नाक उगीच कोरीत बसू नये, जमिनीवर रेघोट्या ओढू नयेत, अंगवेडी वाकडी करू नयेत, फार वेळ उकिडव बसू नये. किती एखाद्या लहान बाळाला समजून सांगावं असं सांगितलंय की नाही. सगळं सगळं छान वाग्भटांनी इथं सांगितलेलं. देह वाक चेतसाम चेष्टा प्राक श्रमाद्वी विनिवर्तयेत नोर्ध्वम जाणुक्षीरम तिष्ठे नक्तम सेवेत न द्रुमम. कायिक वाचिक मानसिक क्रिया श्रम होण्यापूर्वीच थांबवाव्यात. फार वेळ गुडघे उभे करून बसू नये किंवा रात्री झाडाखाली राहू नये. रिडिंग बिटवीन द लाईन काय, कायिक वाचिक मानसिक कुठल्याही क्रिया करताना लिमिटच्या आधीच थांबायला सांगितलं. लिमिट क्रॉस करून करायच्या नाही, त्यांचा त्रासच होणार आहे. एव्हरीथिंग बियॉन्ड द लिमिट इज पॉइझन. तथा चत्वर चैतन्य चतुष्पद सुरालयान सुनाट विशून्य गृहश्म स्नानी दिवापी दिवापी न. तसंच अंगणात, पिंपळाजवळ, चव्हाट्यावर, देवळात रात्री